पहलगाम हल्ल्यावेळी सुरक्षा यंत्रणेत चूक, केंद्र सरकारची मोठी कबुली। सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्रुटींवर चर्चा झाल्याची मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर सर्व पक्षांची 2.25 तास बैठक। काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी। कारवाईसाठी आमचं समर्थन, मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया। भारताकडून सिंधू पाणी करार स्थगित, पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत। भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर, पाकिस्तानकडून बॉर्डरवरील सुरक्षेमध्ये वाढ। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रामध्ये INS सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, तर वेगवेगळ्या एअरबेसवर युद्धाभ्यास सुरू। दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे। पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचा इशारा। भारतानं 20 पेक्षा अधिक देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली। अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतारसह जपान, चीन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सचा देखील समावेश। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला। हवाई हद्दीसह पाकिस्तानकडून भारतासोबतचे सर्व व्यापार बंद। भारतीयांनी 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्या सूचना। श्रीनगरमधील BSF जवानानं चुकून ओलांडली पाकिस्तानची बॉर्डर। जवान पूनम कुमार पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले 500 पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात, तर उद्या जम्मू काश्मीरमधील 232 प्रवाशांना विशेष विमानानं आणलं जाणार। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, केंद्र सरकार आक्रमक। कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला भारत वा हद्दीमध्ये प्रवेशास बंदी। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा 27 एप्रिलपर्यंत वैध, मेडिकल व्हिसाही 29 एप्रिलपर्यंतच मान्य असणार। राहुल गांधी उद्या जम्मू काश्मीरला जाणार। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेणार।